नमस्कार, मी वैशाली। गेल्या काही दिवसांपासून राज्यावर चक्रीवादळाचे जे सावट असल्याचे सांगितले जात होते, त्याबाबत आता एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे। हवामान अभ्यासकांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी जी अनुकूल स्थिती काही दिवसांपूर्वी दिसत होती, ती आता मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे। बंगालच्या उपसागरात जरी तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असले तरी त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे। त्यामुळे चक्रीवादळाचे थेट संकट सध्या तरी टळले असल्याचे पाहायला मिळत आहे। चक्रीवादळाचे संकट टळले असले तरी राज्याला आता भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे। जळगाव आणि अकोल्यात तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट आहे। विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे। उत्तर भारताकडून येणाऱ्या उष्ण लहरींमुळे ही स्थिती निर्माण झाली असून पुढील 2 ते 3 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता कमी आहे। एकीकडे उष्णता असली तरी राज्याच्या दक्षिण भागात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत। सांगलीतील तासगावमध्ये नुकताच गारांचा पाऊस झाला, ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी पिकांचे मात्र नुकसान झाले आहे। पुढील 24 तासांत कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज कायम आहे। थोडक्यात सांगायचे तर चक्रीवादळाची भीती आता बाळगण्याची गरज नाही, पण वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी पावसाच्या शक्यतेमुळे आपला शेतीमाल सुरक्षित ठेवावा आणि नागरिकांनी वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे ही विनंती। हवामानाचे असेच प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।